आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। बिहारचा निकाल पाहता एकत्रित निवडणूक लढणं गरजेचं आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत असं वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय। आमदार प्रवीण दरेकर यांचं विरोधकांना आव्हान, बिहार निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत हे सिद्ध करावं असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय। बिहार निवडणुकीतील यश भाजपाचं नाही तर ईव्हीएमचं आहे। दुसऱ्या पक्षांतल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं यश आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर केली आहे। गुन्हेगारी मोडण्यासाठी गुन्हेगारांचे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा शोध संपलाय। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांना अलिबागच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी तनुजा पेरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली। शेकापकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला तरी महायुतीकडून उमेदवाराचा शोध सुरू होता। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदखेड नगरपंचायत मधील 17 जागांसह नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल असा विश्वास यावेळी आमदार राघवेंद्र पाटील यांनी व्यक्त केला। उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य उपस्थित होते। राष्ट्रवादीकडून 5 नगराध्यक्षपदाच्या नावांची आमदार प्रताप पाटील यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रवादी या 5 नावांची घोषणा केल्यानं युती होणार नाही का असा सवाल उपस्थित झालाय, पण भाजपनं प्रस्ताव दिला तर विचार करू असंही चिखलीकर म्हणाले। अजित पवारांनी अमित शहांकडे विनवण्या केल्या असतील। पार्थ पवार प्रकरणावर अंजली दमानी यांनी आरोप केले। असं असल्यास शहा आणि ईडी विरोधात याचिका दाखल करावी लागेल असा खळबळजनक दावा अंजली दमानी यांनी केला आहे। महाडच्या नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार असून महाड नगरपालिकेच्या 20 जागा लढवण्याचा मवियानं निर्णय घेतलाय। नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात स्पर्धा सुरू आहे। नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाल्यानं माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांच्यासह रुपाली कोठावदे यांच्यात स्पर्धा सुरू आहे। नगराध्यक्षपदासाठी सर्वच लक्ष ठेवून असल्यानं तिकीट कुणाला जातं याकडे सर्वांचं लक्ष आहे। लोकशाहीची थट्टा करण्याची राहुल गांधींना सवय आहे। देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत। बिहारच्या जनतेनं त्यांना नाकारून एनडीएला संधी दिली असं म्हणत नितेश राणेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। शिवसेनेच्या 9 तर भाजपच्या 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, निरंजन डावखरे, यशवंत जाधव, राजन साळवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले। नगर परिषदेमध्ये महायुतीच निवडून येईल असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला। बिहार निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचे अनेक फंडे असतात, महाराष्ट्रात जे फंडे वापरले तेच बिहारमध्ये वापरले असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय। बिहारच्या मतदारांनी काँग्रेसला घरी बसण्याचा सल्ला दिलाय। सामान्य जनतेचा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे असं म्हणत राम कुलकर्णींनी काँग्रेसला टोला लगावलाय। अजित पवारांच्या कौतुकाची शरद पवारांनी खिल्ली उडवली आहे। कौतुकाच्या प्रश्नावर हसत हसत खिल्ली उडवली असून अजित पवारांनी बारामतीच्या मेळाव्यात कौतुक केलं होतं। एमसीएच्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। क्रिकेटर्सला शक्य तितकी मदत करण्याचं राज ठाकरेंनी आश्वासन दिलंय। अजिंक्य नाईक यांनी राजकीय पक्षाचे आभार मानलेत। अखिल चित्रे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे। डाकू वक्तव्यावरून जोरदार पलटवार केला असून भाजपचा तुडतुडणारा मुंबई अध्यक्ष पुन्हा बरळलाय असं म्हणत अखिल चित्रेंनी अमित साटमांवर हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार एनडीएला चांगलाच फायदा झालाय। फडणवीसांनी बिहारमधील 7 जिल्ह्यांमध्ये प्रचार केला होता। प्रत्यक्षात प्रचार झालेल्या 13 पैकी 10 ठिकाणी एनडीए उमेदवारांचा विजय झालाय।
वाढवणचा जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये समावेश करण्यात आलाय। वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जितेंद्र आव्हाडांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, तर ठाणे महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 23 मधून लढणार असून जिल्हाध्यक्ष मनोज प्रधानांकडे अर्ज सादर केलाय। महाबळेश्वरमध्ये नाव न घेता एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावलाय। मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो, जे महाराष्ट्राला अपेक्षित ते ऑपरेशन केलं, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं। मालेगाव शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्हींची शिक्षण मंत्री दादा भुसेंनी पाहणी केली आहे। शहराच्या विविध भागात एकूण 153 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगार पकडण्यास पोलिसांना मदत झाली आहे। त्या रूमचे कामकाज कसे चालते याची प्रत्यक्ष पाहणी शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली आहे। मोहोळ नगर परिषदेचे नेतृत्व करण्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आजी माजी आमदारांमध्ये घमसान झालंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी पक्षाने मोहोळ नगर परिषदेचे नेतृत्व मोहिते पाटील आणि माजी आमदार रमेश कदम यांना दिल्यामुळे जोरदार प्रहार केला होता। त्यावर राजू खरे यांचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाशी काडी मात्र संबंध नसतानाही 17 दिवसात आमदार कसे झाले, असा सवाल रमेश कदमांनी केला आहे। मला विरोध करण्यासाठी नाथा येथील फार्म हाऊसवर बैठका। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलाय। बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात त्यांचा विरोध होणार याची कल्पना मी अजित पवारांना दिल्याची सोळंकेंची माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षाचा निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे। बिहार निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला। आता ही सत्ताधारी मंडळी लोकशाहीला जिवंत ठेवणार नाही, असे चित्र सध्या दिसतंय। सोशल मीडियावर लोकांमधून मोठा रोष या निकालावर दिसतोय, अशी प्रतिक्रिया नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित होते। कोणीही कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही यावेळी शिंदेंनी दिली आहे। तसंच आगामी निवडणुकांमध्ये आपलाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे।